श्रोते हो, आत्ताच आपण चकवा चांदन या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता लोकजागर हा कार्यक्रम. मंडळी, लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोविंद कवळे यांचं काव्य वाचन. लहान मुलाला झोपू घालण्यासाठी आपली घरची मंडळी, आई असो, आजी आजोबा असो, अंगाई गीत गातात आणि त्या मुलाला झोपू घालतात. अशाच प्रकारची अंगाई शेतकरीला तिच्या शेतामध्ये झोपलेल्या धान्याबद्दल कोल्ह्याच्या कुईकुईने भास झाला. कारण कोल्ह्याची कुईकुई ह्या शेतामध्ये चालू होती आणि आपल्या शेतकरीन बाईला ते ऐकू आलं आणि त्यातून ती कोल्ह्याची कुईकुई वाटत होती. कारण ढेकळाला टेका दिलेली आणि तणशीची गादी करून झोपलेला हा शेतकरी शेतामध्ये किती समाधान झोपला आणि त्याच्या बाजूला कोल्ह्याची कुईकुई वाटली आणि त्यातून ही कविता निर्माण झाली. माझ्या कवितेचं नाव मला वाटते अंगाई. दिसभर घाम गाळूनी धनी झोपला शेतामंदी, कोल्ह्याची कुई कुई मला वाटते अंगाई, मला वाटते अंगाई. करुणी तणशीची गादी वर आतरली गोधडी, करुणी तणशीची गादी वर आतरली गोधडी. ढेकळाला देऊन टेका घेतली पांगराया घोंगडी, जवा पडे चांदण्याचा सडा जीव सुखावून जाई. कोल्ह्याची कुई कुई मला वाटते अंगाई, अशी रुतते माती वन पडती पाठीला. नाही विचार केला कधी सपन बांधून गाठीला, माया करून त्याच्यावर साथ देते काळी आई. कोल्ह्याची कुई कुई मला वाटते अंगाई. नशीबवान माझा धनी आसरा मोकळ्या आकाशी, कष्ट मानावे मोलाचे तुलना करीतो वाघाशी. आराम नाही जीवा कधी बसू देईना पोटाची घाई. कोल्ह्याची कुई कुई मला वाटते अंगाई, मला वाटते अंगाई. यानंतर माझी कविता सारेच फिके तुझ्या पुढे या नावाची आहे. कारण ही कविता लिहित असताना माझ्या बायकोचा चेहरा दिसला आणि त्यावेळी कविता निर्माण झाली. कारण बघा, दिवस उजाडतो तिच्या नावाने, पाखरांची किलबिल होते तेव्हा तिच्याच नावाने. आभाळ भरून येते सूर्याची किरणेही येतात, वाऱ्याचाही कंठ दाटतो तिलाच भेटण्यासाठी. शेवटी मनाचा तिच्या ठाव वेगळा असतो आणि सारेच फिके तिच्या पुढे असतात, तेव्हा तिच्या नावापुढे माझं नाव जोडल्या जाते. अशा वेळी मला ही कविता सुचली. दिवस उजाडतो सखे तुझ्या नावाने, पाखरांची ही किलबिल होते तेव्हा तुझ्याच नावाने. तुझेच नाव घेऊन आभाळ दाटून येते, तुझेच रूप न्याहाळताना ताल धरून गरजत येते. सूर्याची ही पहिली किरणे हसत हसत येतात, दिवसभर तुला पाहत हसत हसत निघून जातात. का कुणास ठाऊक वाऱ्याचाही कंठ दाटतो, झाडांना झुलवत झुलवत तुझ्याच भेटीची आण घेतो. तुझ्या मनाचा ठाव वेगळा, सारेच फिके तुझ्या पुढे. किती भाग्यवान आहे मी, माझेच नाव जोडले तुझ्या नावापुढे, माझेच नाव जोडले तुझ्या नावापुढे. यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये वीरांची ही वीर गाथा गात असताना वीरांनी आपल्या जीवाची बाजी लावली, अशा वीरांना वंदन करण्यासाठी ही कविता निर्माण झाली. जीवाची पर्वा न करताना स्वातंत्र्याची पहाट बघण्यासाठी गोदाकाठी भीम पराक्रम झाला. स्वाभिमानाची मशाल पेटली या जुगारून जुलमी व्यवस्थेला, मायभूमीच्या रक्षणासाठी.
म्हणून या कवितेत कवी म्हणतो, वीरांची बाजी न्याय हक्कासाठी झाला भीम पराक्रम गोदाकाठी. वीरांची बाजी न्याय हक्कासाठी झाला भीम पराक्रम गोदाकाठी. वंदन करतो त्या वीरांना ज्यांनी वार झेलले छातीवरती. वंदन करतो त्या वीरांना ज्यांनी वार झेलले छातीवरती. कोसळलेले संकट तरी कुटुंबावरती. पर्वा नाही केली या मातीसाठी. होऊन एक धरून हात उमरीचा खजाना लुटिले. होऊन एक धरून हात उमरीचा खजाना लुटिले. धर्मांध स्वार्थीला उभा फाडिले मराठवाड्याच्या भल्यासाठी. स्वातंत्र्याची पहाट उगवली, स्वाभिमानाची मशाल पेटली. झुगारून जुलमी व्यवस्थेला मायभूमीच्या रक्षणासाठी. वीरांसाठी गाणी गाऊ चरणी तुमच्या मस्तक लावू. वीरांसाठी गाणी गाऊ चरणी तुमच्या मस्तक लावू. इथे जय जयकार सदा करू मराठवाड्याच्या मुक्तीसाठी. इथे जय जयकार सदा करू मराठवाड्याच्या मुक्तीसाठी. यानंतर पुन्हा मी शेतीकडे वळतो. शेती आणि शेतकरी हा एक जीव आहे आणि त्या जीवातून त्याने बी रुजवण्याचं काम करतो आणि त्या बियाला कोंब फुटल्याच्या नंतर त्याची देखभाल लेकरा समान होते आणि आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी तो जगण्याचा एक आधार होते. आणि त्यातून पीक भराला येते त्यावेळेला शेतकरी कसा बघतो पिकाकडे आणि कसा न्याहाळतो बघा. या कवितेत ओंबी नावाची कविता आहे. ओंबी म्हणजे हुरड्यात आलेला गहू, त्याला ओंबी म्हणतात. ही ओंबी नावाची कविता आपल्या समोर सादर करतो. भरलेल्या ओंबीला खुसळाच लेन, वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. भरलेल्या ओंबीला खुसळाच लेन, वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. गव्हाची ओंबी भरली दाटाला, पाहून बळीराजा समाधान झाला. गव्हाची ओंबी भरली ताटाला, पाहून बळीराजा समाधान झाला. धन्याला पाहून पिकाच झुलन, वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. शृंगाराला पांढराकन पदराला पाती, नटली थटली पायी घेऊन माती. शृंगाराला पांढराकन पदराला पाती, नटली थटली पायी घेऊन माती. हिरव्या वावरात मुलगाती गाणं, वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. दाना दाना उगवला एका एका ठुशीतून, आलं पीक जोमान काळ्या आईच्या कुशीतून. दाना दाना उगवला एका एका ठुशीतून, आलं पीक जोमान काळ्या आईच्या कुशीतून. लागली ओळ शेताची झालं सुखी जगन, वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. वाऱ्यानं खुलते धरती माईच देन. यानंतर जिकडे तिकडे भ्रम निर्माण व्हायला लागलाय. जिकडे तिकडे अस्वस्थता दिसायला लागली. माणसात चलबिचल व्हायला लागली. कोण काय म्हणते, कोण काय नाही. कोणी म्हणा त्याचंच खरं वाटते. यातूनच कुठेही मन रमत नाही. म्हणून कवी म्हणतो, भ्रमाचा गुंता अधिक झालाय, कुठेही माझे मन रमेना. भ्रमाचा गुंता अधिक झालाय, कुठेही माझे मन रमेना. अस्वस्थतेचे धुके दाटले, मळकटलेली वाट कळेना. अस्वस्थतेचे धुके दाटले, मळकटलेली वाट कळेना. प्रातकाळीला दिलेला शब्द, प्रातकाळीला दिलेला शब्द, सांज वेळीला विसरून गेले. नीतिमतेला दूर सारून अज्ञानाची कास धरले.
नीतिमतेला दूर सारून अज्ञानाची कास धरले. आपुलकीचा ठेवा जपावा, हो आपुलकीचा ठेवा जपावा, असे फार कमी झाले. देणे घेणे नाही कुणाला, स्वतःच्या विश्वात पसार झाले. देणे घेणे नाही कुणाला, स्वतःच्या विश्वात पसार झाले. विश्वास ठेवावा कुणावरती, हो विश्वास ठेवावा कुणावरती, खरे बोलणे उरले नाही. दाटून येतो ऊर तेव्हा, इमानपणाचा काळच नाही. दाटून येतो ऊर तेव्हा, इमानपणाचा काळच नाही. असं म्हणतात, जे काही माणसाच्या जीवनात घडत आहे ते वरीच लिहिलेलं आहे असं म्हणतात. आणि याच भावनेतून ही कविता निर्माण झालेली आहे. कसं, जन्मताच सटवी आपल्या आयुष्यात काय काय असेल ते लिहून ठेवते. त्यातून तुमच्या आयुष्यात जे आहे ते अगोदरच आदेशित केलंय आणि सोबतही काही जाणार नाही. त्यामुळे व्यर्थच चिंता कशाला करतोस. इतरांना मदत कर, इतरांना धाव, मदतीला धाव, त्याची वावा मिळवून घे, त्याचा आशीर्वाद घे आणि चांगलं कर्म कर. कारण माणसाच्या सोबत काहीही जाणार नाही. जसा हा रिकाम्या हाताने आला तसाच रिकाम्या हाती तो जाणार आहे. एवढंच की माणसाने चांगलं कर्म केलं तर नाव अजरामर राहील आणि वाईट केलं तर लोक शिव्या घालतील आणि बरा गेला म्हणतील. यातून एक छोटीशी ही कविता आहे आदेश नावाची. जन्मताच आदेश येई नाही सोबत काही जाई, जन्मताच आदेश येई नाही सोबत काही जाई, व्यर्थच चिंता कशाला नाही रे इथे कोणाचं काही. दुबळ्यांना धावशील वावा तू मिळवशील, हीची राहील शिदोरी तुझी. दुबळ्यांना धावशील वावा तू मिळवशील, हीची राहील शिदोरी तुझी. नाही रे इथे कोणाचं काही. किती करशील माझं माझं, मासाभरही तुझं न माझं. किती करशील माझं माझं, मासाभरही तुझं न माझं. जे दे जरा चित्ताला थारा, नाही रे इथे कोणाचं काही, नाही रे इथे कोणाचं काही. यानंतर जीवन जगत असताना 2 पावले मागे फिरून बघितलं तर आपण कुठे आहोत, आपल्याला कोणी कशी मदत केली किंवा आपण संगत कशी धरलो याचा हिशोब मांडता येतो आणि या कवितेतून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अजून एक, आपल्या जोडीदाराची संगत जर चांगली असेल की संसार माणसाचा सुखाचा होतो, संसारामध्ये अधिक गोडी निर्माण होते आणि संसाराचं फूल चांगल्या प्रकारे फुलायला लागतं. म्हणून आपल्या जोडीदाराची संगत ही उत्तमरित्या राहिली पाहिजे आणि त्यातून आपणही त्याच पद्धतीनं साथ दिली पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे असं वाटते. म्हणून या जगण्याच्या मागमूस नावाच्या कवितेतून कवी म्हणतो, शोधित आलो मीच मला कित्येकदा, कुठे सापडलो कुठे हरवलो अनेकदा. शोधित आलो मीच मला कित्येकदा, कुठे सापडलो कुठे हरवलो अनेकदा. काय कमावलो काय गमावलो कसला आला हिशोब, भेटत गेली गुणी माणसे उजळून आलं नशीब. उठता बसता धरलो मी विचाराची कास चांगली, जगत आलो आनंदाने धरून थोरांची सावली. उठता बसता धरलो मी विचारांची कास चांगली, जगत आलो आनंदाने धरून थोरांची सावली. काळ कधी सुखाचा तर कधी त्यागाचा, काळ कधी सुखाचा तर कधी त्यागाचा, लाभला अनेकांचा हात तिथे मदतीचा. संसाराच्या जोडीदाराची आत्मीयतेने विचारपूस, संसाराच्या जोडीदाराची आत्मीयतेने विचारपूस. भर घातली शोधायाला जगण्याचा मागमूस, भर घातली शोधायाला जगण्याचा मागमूस. आत्ताच आपण गोविंद कवळे यांचं काव्य वाचन ऐकलं. श्रोत्यांनो, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.